अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत आपल्याला जवळपासच्या केंद्रातून म्हणजे साक्षात गुरु माऊलींनी आपल्याला दिलेली सेवा आहे, जी केंद्रातून दिलेली सेवा आहे आणि कलियुगातील सर्वात प्रभावी व पॉवरफुल अशी ही सेवा आहे. जी सेवा अगदी दररोज तुम्ही फक्त 5 मिनिटे जरी केली तरी देखील तुमच्या घरातील आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे ती नांदणार आहे, टिकणार आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. माता लक्ष्मी ही हिंदू धर्मात धन, संपत्ती आणि समृद्धी यांच्या सौभाग्याची देवी मानली जाते. ती भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि तिला श्री असेही म्हणतात, कारण ती सृजनाचे प्रतीक आहे. बघा, आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नसावी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदू नये असं कोणाला नाही वाटत. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी, टिकावी, घरामध्ये भरभराटी व्हावी, घरातील संपूर्ण कुटुंबावर तिचा आशीर्वाद असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही सेवा नक्कीच करू शकता. बघा, सेवा भरपूर प्रकारच्या असतात. त्या सेवेतून आपल्याला कधी कधी फळ लवकर मिळतं, कधी कधी मिळत नाही, किंवा एखादी अशी सेवा असते. आता माता लक्ष्मीच्या देखील भरपूर सेवा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, पण त्यातली एखादी अशी पॉवरफुल सेवा असते. ती सेवा केल्यामुळे आपल्याला लगेचच फळप्राप्ती होत असते, आपल्या इच्छा लगेच पूर्ण होत असतात आणि ती सेवा केल्यामुळे आपल्या घरातील देखील आर्थिक परिस्थिती देखील सुधारत असते. अशी एखादी सेवा बघायची ज्यामुळे आपल्याला फरक पडतो आणि ती सेवा वारंवार आपण करत राहायची. कारण बघा, सगळ्याच सेवा कराव्या, पण अशी एखादी सेवा करावी ज्यामुळे आपल्या घरात त्याचा अनुभव येईल. त्याच पद्धतीने आपल्याला त्याचा अनुभव येईलच, पण आपल्या घरातील कुटुंबाचं रक्षण होईल, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदेल अशी एखादी आपण सेवा निवडायची आणि ती करायची. आता ही सेवा कशी असणार आहे? प्रत्येकाला लक्ष्मी घरामध्ये हवी आहे. प्रत्येकजण आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रगल करतोय, प्रत्येकजण कष्ट करतोय, राबतोय. दिवस ना रात्र तो राबतोय, दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, तो फक्त काबाड कष्ट करतोय. पण त्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं पाहिजे, कुठेतरी नशिबाने साथ दिली पाहिजे त्या कष्टाला, अशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. आणि किती जरी लक्ष्मी आली तरी देखील ती आपल्या घरामध्ये टिकत नाही. लाखोने जरी पगार आला तर तो कधी संपतो, 2 दिवसात कुठे तो पैसा जातो हे देखील आपल्याला समजत नाही. तर अशा वेळेस घरामध्ये माता लक्ष्मी नांदावी, जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी. असं जर वाटत असेल तर नित्यसेवा आपण रोज करतोच, पण त्या सेवेसोबतच तुम्ही ही एक सेवेची जोड द्या. या सेवेला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत, अजिबात वेळ लागणार नाही. फक्त तुम्हाला रोजच्या नित्य नियमाच्या सेवेमध्ये ही एक सेवा ॲड करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता प्रत्येकजण माता लक्ष्मीची सेवा करतो, पूजा करतो, पण प्रत्येकाने एवढं लक्षात ठेवायचं, 3 वेळा आहेत, त्रिकाल सत्य आहे. ते म्हणजे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत जी वेळ आहे, 11:30 ते 12:15पर्यंत, आणि संध्याकाळी प्रदोष काळाची जी वेळ आहे अतिशय उत्तम वेळ आहे. या तिन्ही वेळेमधील कोणतीही एक वेळ निवडायची माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. प्रदोष काळ निवडला तर अतिशय उत्तम, सकाळी तुम्ही देवपूजेसोबत केले तर अतिशय उत्तम. तुमच्या इच्छेने तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेलच, पण ही रोज नित्यसेवेमध्ये याची एक जोड द्यायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही प्रदोष काळामध्ये करा किंवा सकाळी करा. तुमच्या त्रिकाल सत्तेमध्ये कोणत्याही तिन्ही वेळेमधील तुम्ही कोणतीही एक वेळ निवडायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. देवपूजा रोजची करायची आहे. देवपूजा झाल्यानंतरच, आपल्याला देवपूजा झालेली असायला हवी आपल्या घरात, नंतरच ही सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या घरामध्ये तुम्हाला हुंबऱ्याचं आवर्जून लेपन करायचं आहे. माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. माता लक्ष्मीला ज्या ज्या प्रिय वस्तू आहेत, ज्या ज्या प्रिय गोष्टी आहेत, त्या प्रिय गोष्टींची सेवा माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये अर्पित करायची आहे. देवघरासमोरच आपल्याला बसून ही सेवा करायची आहे. बसताना आसन घ्यायचं आहे, कारण आसन न घेता आपण बसलो तर सगळी सेवा भूमातेला अर्पित होत असते. आपल्या सेवेचं कोणतंही पुण्य आपल्याला लाभत नाही. त्यामुळे आपल्याला खाली बसताना आसन घेऊन बसायचं आहे. जर त्या सेवेपुरता तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तमच असणार आहे. तुपाचा दिवा आवर्जून लावा. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, कारण अग्नीच्या साक्षीने कोणतीही सेवा केलेली निष्फळ होत नाही, ती सेवा फलित होतेच होते. त्यामुळे शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची ही जी सेवा करणार आहे तेवढी सेवा होईपर्यंत तुम्ही तुपाचा दिवा लावलात तरी देखील चालणार आहे. छोटीशी फुलवात लावली तरी देखील चालणार आहे. ती फुलवात लावायची आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर धूप, दिवा, अगरबत्ती लावायची आहे. माता लक्ष्मीला नमस्कार करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. आपल्या गुरूंना, आपल्या कुलस्वामींना प्रार्थना करायची आहे, आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांना. आणि फक्त माता लक्ष्मीची एक सेवा करायची आहे, ती म्हणजे श्रीसूक्तम. माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असणारी सेवा म्हणजे श्रीसूक्तम आहे. आपण एखाद्या देवाची स्तुती करत असतो, महाराजांची स्तुती करत असतो, स्वामी स्तवन बोलतो, स्तुती करतो. त्याच पद्धतीने ही लक्ष्मी मातेची स्तुतीच आहे. रोज स्तुती ही माता लक्ष्मीची आपल्याला गायची आहे.
रोज आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची स्तुती आपल्याला करायची आहे. कारण स्तुती कोणाला आवडत नाही. एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती केली तर आपल्याला देखील प्रसन्न वाटतं, आनंद वाटतं की त्यांनी आपली स्तुती केली, त्यांनी आम्हाला चांगलं म्हणलं, हे झालं ते झालं. स्तुती सगळ्यांना आवडते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना स्तुती आवडते आणि ही सेवा घरातील कुलस्त्रीने करायची आहे. आता बघा, तुमचे सासूबाई असतील तर त्यांना करायला हवा, जर त्या करत नसतील तर घरातील सुनेने ही सेवा करायची आहे. संपूर्ण कुटुंबातील अशा व्यक्तीने ही सेवा करायची आहे जी रोज करू शकते, कारण कुलस्त्रीने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आणि एका व्यक्तीने, अशा विशिष्ट व्यक्तीने सेवा जर केली तर संपूर्ण घराला तारुण्य येत असते, संपूर्ण घरातील व्यक्तींना त्या सेवेचा लाभ होत असतं, फळ मिळत असतं, संरक्षण कवच मिळत असतं. आणि माता लक्ष्मी देखील त्याच घरात येते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची देखील सेवा केली जाते. त्यामुळे एक वेळा श्रीसूक्तम बोलायचं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रोज बोलायचं आहे. माता लक्ष्मीची स्तुती करायची आहे, भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्राची तुम्हाला सेवा करायची. एक वेळाच फक्त बोला. रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही हे लागू करा, 100% तुम्हाला फरक पडणार आहे. घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे, घरात तुम्हाला सुखशांती देखील लाभणार आहे, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा देखील संचार होणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी, ज्या गोष्टींचा तुम्ही विचार देखील केला नव्हता, अशा गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागतील, म्हणजे चांगल्या गोष्टी घडायला लागतील. आणि तुम्हाला माहिती होतं की ही गोष्ट अशक्य आहे, पण ती आपल्याकडून होणार नव्हती, आर्थिक परिस्थिती आपली तेवढी नव्हती, पण कुठून तरी अशी पैशाची मार्ग खुले होतात ज्यामुळे जी अशक्य गोष्ट होती ती देखील शक्य व्हायला लागते. त्यामुळे अत्यंत प्रभावी अशी माता लक्ष्मीची कलियुगातील ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. ही एक सेवा करायला सुरुवात करा, पण त्यासोबत भगवान विष्णूंची देखील सेवा करा. फक्त तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम जरी श्रवण जरी केलं तरी देखील माता लक्ष्मीला ते प्रिय आहे. माता लक्ष्मीला त्यांची स्तुती तर, माता लक्ष्मीची स्तुती तर करायची आहे श्रीसूक्तमच्या माध्यमातून, पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय काय असेल तर भगवान विष्णूंची सेवा आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा म्हणून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करू शकता. अशा पद्धतीने ही एक सेवा करा, 100% तुमच्या जीवनामध्ये फरक पडणार, तुम्हाला अनुभव येणार, प्रचिती येणार आणि तुमचे जे काही रखडलेली कामं आहेत ती देखील पूर्णत्वास जाणार आहेत. इच्छा देखील फलित होणार आहे आणि तुमच्या मनासारखं सगळं घडणार आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हे फायदेशीर असणार आहे. त्यामुळे नित्यसेवा तर आपल्याला करायचीच आहेत, पण नित्यसेवेमध्ये ही एक सेवेची जोड द्या. फक्त 5 मिनिटं लागतात श्रीसूक्तम पठण करायला आणि एकदाच तुम्हाला पठण करायचं आहे. मी 11 वेळा 16 वेळा सुद्धा सांगितलेलं नाही, तुम्हाला फक्त एकदा करा आणि रोज नित्यसेवेमध्ये याची जोड द्या. 100% तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.